आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर असा नाश्ता। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला, त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं, 1 छोटी वाटी दही घातलं, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। साधारणतः ढोकळ्याला बनवतो त्या पद्धतीचं बॅटर बनवून घेऊन मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत एक चटणी बनवून 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पुदिना, चवीप्रमाणे मीठ, जिरं आणि खूप सारी कोथिंबीर घालून मिक्सरला 2 ते 3 चमचे पाणी घालून बारीक करून घेतलं। तर ही चटणी बनवून तयार झाली आहे। एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवली। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मुरलेलं बॅटरही बारीक करून घेतलं। हवं त्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घेतलं, साधारणतः असं, आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून साईडला ठेवलं। तर एका ताटालाही थोडंसं तेल लावून घेतलं। बॅटरपैकी 1/3 बॅटर एका छोट्या पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडासा इनो घालून हलवून घेतलं। तूप लावलेल्या ताटामध्ये घालून कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये एक स्टँडही ठेवलं होतं। त्यामध्ये ते ताट 5 मिनटं ठेवून नाश्ता वाफवून घेतला। पुन्हा बाहेर काढून अर्ध्या बॅटरमध्ये चटणी घालून मिक्स करून ते बॅटर त्यावर घालून पुन्हा 5 मिनटं वाफवून पुन्हा ते ताट बाहेर काढून घेतलं आणि राहिलेलंही व्हाईट कलरचं बॅटर पुन्हा इनो घालून त्या नाश्त्यावरती ओतून घेतलं। तर त्या नाश्त्यावरती एक तडका देऊया। त्यासाठी पॅनमध्ये जिरं, मोहरी, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि शेवटी थोडेसे तीळ घालून छान असा तडका बनवून घेऊन तडका नाश्त्यावरती टाकून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घ्यायचा। हव्या त्या आकारामध्ये नाश्ता कट करून घेतला आहे। अतिशय सुंदर आणि डिलिशियस असा नाश्ता बनून तयार झालेला आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी झटपट होते आणि अतिशय सुंदर आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।